नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मागी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकडी येथे आयोजित केला आहे. या कालावधीमध्ये हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचे 4थे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील कचराई तलावानजीक परमार्थ निकेतन चौकामध्ये मागी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई माहेश्वरी घाट येथील हे श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे इत्यादींसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. या महोत्सवामध्ये 22 ते 28 जानेवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होणार आहे. यावर्षी दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री मागी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे. दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन. तर यावर्षी आम्ही माहेश्वर घाट, अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे. हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केला आहे आणि तशीच्या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे, त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसं त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे. तर तोही आपल्याला पाहायला मिळेल. तो अजून काम पूर्ण झालेलं नाही, उद्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात. 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे. विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल. चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय, हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात CA निखिलेश सोमान हे अर्थतज्ञ कोण आहेत, त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे. योगायोगाने 26 जानेवारीमध्ये येत आहे म्हणून ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले, ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत. गप्पा गोष्टींचे, व्याख्यानाचे, गणेशाचे स्वरूप सांगणारे धार्मिक कार्यक्रम आहेत. कीर्तन आहे लोकमान्य टिळकांच्या आणि गणेश त्यांचा जे गणेश उत्सव त्यांनी साजरा केला त्याच्यावर आधारित असे विविध उपक्रम अत्यंत संयत पद्धतीने आम्ही ते साजरे करतो. आणि उत्सव साजरा करत असताना उत्सवात सहभागी झालेल्या लोकांना आनंद नक्कीच घेता येईल, पण जे उत्सवाच्या बाहेर आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असो. म्हणूनच दिवसेंदिवस हा उत्सव अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आहे आणि विशेष करून ठाणे, मुंबई, MMR रिजनमध्ये इतका मोठा मागी गणेश जयंती उत्सव आज तागायत साजरा झालेला नाही आहे. त्याची आम्हाला सर्व वंदे मातरम संघाच्या सदस्यांना अत्यंत अभिमानाची बाब आहे की हा उत्सव आम्ही या वेळेला साजरा करतो. वातावरणही खूप चांगलं असतं. जानेवारीचा महिना असतो त्यामुळे लोकही त्याचा नक्कीच खूप आनंद घेतात. मोठ्या संख्येने लोक येतात आणि ठाणेकर आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि बाप्पाची सेवा करायची आम्हाला देखील संधी मिळते. त्यामुळे अत्यंत आम्ही आनंदित आहोत. माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण, एकनाथजी शिंदे हे सर्व प्रमुख अतिथी आणि विविध प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, कलाकार हे सर्वजण दरवर्षी या उत्सवाला भेट देतात. याही वर्षी येतील. आता झेडपीच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे नेत्यांचं वेळापत्रक पाहावं लागेल, पण तरी देखील त्यांनी येतो असं आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते नक्की येतील. भक्तगणांना एवढंच सांगेन की आम्ही अत्यंत सात्विक पद्धतीने शिस्तबद्ध आणि कार्यक्रमाचं आणि धार्मिक कार्यक्रमाचं पावित्र्य राखून हा उत्सव
जास्तीत जास्त चांगला साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मुळातच गणेशोत्सव हा अत्यंत सामान्यांसाठी खुला असलेला एक धार्मिक कार्यक्रम आहे. गणपती देवताच अशी आहे की त्याचे काही फार काही कर्मकांड नाही आहेत. आपण दरवर्षी घरी देखील आणतो आणि अत्यंत लोकप्रिय असं हे दैवत आहे. आपलं जी पंचमहाभूतांची आपण पूजा करतो आपल्या मूळ संस्कृतीनुसार, त्याच्यातली भूमीची पूजा आणि गणपती याचं कुठेतरी एक नाळ जोडलेली आहे. आणि गणपती बुद्धीचं दैवत आहे. त्याच्यानंतर वेळप्रसंगी शक्ती देखील त्यांनी दाखवलेली आहे असं पुराण कथांमध्ये दिसतं. त्यामुळे ठाणेकरांना गणेशाच्या या आराधनेतनं चांगली भरभराट मिळो, लोकांनी त्यात सहभाग घ्यावा आणि अत्यंत पावित्र्यपूर्ण या उत्सवाचा लोकांनी लाभ घ्यावा एवढंच मी आवाहन या निमित्ताने करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सारे मिळून सर्वांसाठी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मुक्त व्यासपीठ ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळाने 18 जानेवारी रोजी ब्रह्मांड कट्ट्यावरती नूतन वर्ष 2026चं स्वागत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. स्वर ऑन निर्मित अमोल आठवले प्रस्तुत हिंदी मराठी गीतांचा जरासा झूम लूमे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लावण्य वासू यांच्या जाता कहा है दिल दीवाने या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वाती देशमुख व एम विश्वनाथ यांचे गुनगुना रहे हे भवरे तर रेवती गोळे यांनी सय्या दिल में आना रे ही सुप्रसिद्ध गाणी सादर करून रंगत आणली. सुन बेलिया शुक्रिया हे गाणं जयश्री मिलिंद व नंदन नातू यांनी सादर केलंय. अमोल आठवले व मनीषा यांचे ओढली चुनरिया तेरे नाम की सुमधुर आवाजामध्ये गाणं त्यांनी सादर केलंय. ज्योत्स्ना, कमिल, ज्योती, अतुल यांच्या गाण्याला देखील रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. पाडाला पिकलाय आंबा हे ठसकेबाज लावणी गीत सुमेधा मोरे यांनी सादर केलं. संध्या व हिमांशू यांनी अश्विनी येना हे गाणं सादर करून कार्यक्रमामध्ये अधिकच रंगत आणली. जयश्री मिलिंद यांनी मोरनी बागामे हे अप्रतिम गाणं सादर केलंय. संध्या सामंत व अथर्व जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे टायटल सॉन्ग जरासा झूम में या गाण्यावरती रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत नृत्य सादर केलं. अमोल आठवले, सुधा राजेश यांनी ही नवरी असली हे सदाबहार गीत सादर केलंय. ब्रह्मांड कट्ट्याच्या सचिव स्नेहल जोशी, खजिनदार प्रगती जाधव यांच्यातर्फे ब्रह्मांड कट्ट्यावरती महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभास परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी कार्यक्रमाच्या दरम्यान विविध खेळ खेळण्यात आले. गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद लुटत खेळाची बक्षिसं देखील महिलांनी मिळवली. आज ब्रह्मांड कट्ट्याचा दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू होता आणि या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला होता. आणि तसंच आज स्वरान अमोल आठवले यांचा मस्तीभरा कार्यक्रम होता जरासा झुमलुमुळे, त्याच्यात देखील महिला नावून गेलेल्या आहेत. तसंच आम्ही नवनिर्वाचित आमचे नगरसेवक 4 नगरसेवक आले आणि उषा वाघ ह्या देखील आमच्या इथे आल्या. त्यांचा सत्कार होता आणि या सत्काराला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि सगळेजण आले आणि आमदार साहेब त्यांचा सत्कार करण्यासाठी आली. ही मोठी गोष्ट ब्रह्मांड कट्ट्यासाठी नेहमी असते आणि ते आवर्जून येतात आणि या 4 नगरसेवकांना
त्यांनी योग्य तो सल्ला दिला आणि स्थानिक कामं जी असतील ती करायला सांगितलेली आहेत. आम्ही त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आज महिला वर्ग या जरासा चिमुलुमू या कार्यक्रमाला आले आणि महिला हळदी कुंकूला इतका रिस्पॉन्स भरघोस रिस्पॉन्स यावेळी मिळाला. त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे, महिलांचे तसंच आमच्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अमोल आठवले यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ महिला देतात मला आणि हा ब्रह्मांड कट्टा फुलत जातोय. त्याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि ब्रह्मांडकर आणि ठाणेकरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मागील 40 वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव, ठाण्यातील सर्वात अधिक मताधिक्य, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेले मतदान, सोबतच एकाच कुटुंबात 4 नगरसेवकांवरती असलेला ठाणेकरांचा विश्वास, याच्या जीवावर आम्हाला पक्षप्रवेशावेळी महापौरपदाचे आश्वासन दिलं असताना आता हीच आश्वासनं पूर्तीची वेळ आली असल्याचं सांगत ठाण्यात बाळकुम गावातील देवराम भोईर आणि कुटुंबीय महापौरपद आम्हालाच मिळावे म्हणून एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. अवघ्या काही दिवसातच महापौरपदाची सोडत निघणार आहे. त्यानंतर महापौरपदासाठी निवडणूक होऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होणार आहे. अशावेळी ठाण्यातील एक कुटुंब निश्चिंत होऊन आपला दावा सांगत आहे. ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे, माजी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांचे सहकारी देवराम लक्ष्मण भोईर हे मागील 8 टर्म ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांच्या एवढा ज्येष्ठ नगरसेवक ठाण्यात नाही. सोबतच त्यांनी भूषवलेली स्थायी समिती सभापती, विरोधी पद, हा प्रशासकीय अनुभव, सोबतच मुलगा संजय भोईर हा देखील सत्तेतील महत्त्वाचा असून स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेते भूषवलेला आहे. दोन्ही सुना नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रभाग 8मध्ये हा पूर्णपणे भोईर कुटुंबाकडे आहे. मागील महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 वर्षाचे महापौरपद भोईर कुटुंबाला देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र राजकीय अडचणींमुळे ते तेव्हा मिळाले नाही. आता ती वेळ आली आहे. शिवसेनेच्या फुटीवेळी महापौर पदाचे पुन्हा आश्वासन मिळालेल्या भोईर कुटुंबाने आता ठाण्याच्या महापौर पदावरती दावा केला आहे. मागील वेळेचे ठाण्याचे मानाचे समजले जाणारे महापौर हुकले आणि यावेळी तर शिवसेनेच्या अंतर्गत विरोधकांमुळे संजय भोईर यांचे भाऊ निवडणुकीत पराभूत झाले आहेत. पक्षाला मजबूत करण्याचं काम करताना पक्षातील काही लोक भोईर कुटुंबांचा द्वेष करत आहेत. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढणारे भूषण भोईर नगरसेवक झाले नाहीत, असा घरचा आहेर देखील महापौर पदावरती दावा करताना संजय भोईर सांगत आहेत. ठाण्यातील कोणत्याही आमदार आणि खासदाराने जेवढी विकास कामं केली नसतील तेवढी विकास कामे भोईर कुटुंबांचा प्रभाग 8मध्ये झालेली आहेत. सर्व सुखसोयी सुविधा या प्रभागात असल्याचं सांगत हे आमदार खासदारांना देखील शक्य होत नसते. त्यामुळे आम्हालाच महापौरपद मिळावे हा दावा भोईर कुटुंब करत आहे. भोईर कुटुंबाच्या प्रभागामध्ये 70,000चे मतदान आहेत. मात्र प्रत्यक्षात लाखो लोक या भागामध्ये राहत आहेत. त्यामुळे एका विधानसभेचे मतदान आम्हाला मिळते असा दावा भोईर कुटुंबाचा आहे. अगदी सिमेंट रोड, पाणी यापासून मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र एवढं सगळं आमच्या प्रभागामध्ये आहे. अशा सुविधा आम्ही नागरिकांना देत आहोत. जलवाहतुकीपासून समृद्धी या भागातून जाते. फक्त एअरपोर्ट आपल्या प्रभागात नसल्याची खंत संजय भोईर यांनी व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर शिवसैनिक किरण नागती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक एकाकी लढली होती. जनशक्तीचा उदंड पाठिंबा असूनही या लढतीमध्ये किरण नागती यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या धक्कादायक निकालानंतर नागती यांच्या घरी चाहत्यांची रीग लागली असून प्रत्येकजण डोळ्यात अश्रू घेऊन नागती यांना धीर देत आहे. या सर्वांना उद्देशून नागती यांना मी रडणारा नाही तर लढणार आहे असं आश्वासित केलं आहे. नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेतून लढण्यासाठी किरण नागती इच्छुक होते, परंतु शिवसेना भाजप युती झाल्यामुळे नागती यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवारासमोर कडवे आव्हान निर्माण केलं होतं. मात्र निकालानंतर त्यांची हार झाली. या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा त्याच जोशामध्ये ते उभे ठाकले आहेत. रविवारी त्यांनी भेटूया नातं जपण्यासाठी असं आवाहन केल्यानंतर तुडुंब गर्दी उसळल्याने त्यांचे लोकांशी नाते कायम असल्याचे दिसून आले. निवडणुकीचा निकाल प्रभागातील असंख्य नागरिकांना धक्कादायक होता. निकालानंतर घरी येत असलेला प्रत्येकजण डोळ्यामध्ये अश्रू घेऊन येत होता. यातून बाहेर पडण्यासाठी किरण नागती रडणारा नाही तर तुम्ही सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे नेहमीच लढणार आहे असं आवाहन त्यांना केलंय. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 2 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा हजारो जणांची जमलेली गर्दी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा देणारी ठरलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये शेकडो सेवेकऱ्यांनी सलोखा जपत केलेला त्याग, समर्पण कधीच विसरू शकणार नाही असं मत किरण नागती यांनी विविध कामामध्ये निस्वार्थीपणे सहभागी होत एक सामान्य कार्य करणारी व्यक्तीसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकते हे दाखवून दिलंय. तसेच त्यांच्या प्रचाराच्या कोअर टीमने क्रिएटिव्हली काम करत फुगा हे चिन्ह कमी कालावधीमध्ये घराघरामध्ये पोचवलं. तेव्हा सर्वांनीच जर मतदान केलं तर मतदान नक्की गेलं कुठं असा सवाल किरण नागती यांनी उपस्थित करत EVM बाबत संशय व्यक्त केलेला आहे.
खरं तर आज भेटूया नातं जपण्यासाठी असा एक विचार माझ्या मनात आला आणि मी आवाहन केलं, मी साथ घातली. आणि आपण बघतोय की जवळजवळ 800-900 लोक इथे उपस्थित राहिले, संपूर्ण रस्ता भरला होता. हे त्याकरता की मी 2 दिवस सलग माझ्याकडे अगदी समोर सगळीजण येत होती. दुर्दैवानं त्यांचे अश्रू, त्यांचा रिस्पेक्ट मी करत होतो, पण प्रत्येकाच्या कुठेतरी अश्रूचा बांध फुटला होता. आणि मग घरात ते असं वातावरण असं झालं की काही मोठं दुःख झालंय अशा पद्धतीचं वातावरण होत होतं. त्या सगळ्यांना सुद्धा मला असं वाटतं खूप मोठा धक्का प्रत्येकाला बसला होता. म्हणून मी आवाहन केलं की आपण सगळेजण भेटूया. आणि आज मी माझी जी काही पुढच्या कामासाठीची दिशा आहे ती त्यांना सांगितली, एक संकल्प केलेला आहे आणि गुरुवारपासून तो संकल्प अंमलात आणला जाईल. नव्यानं आणखीन काही गोष्टी कशा करणार आहे ते मी सांगितलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी प्रत्येकाला सांगितलं, प्रत्येक जण कुठेतरी मला सांगत होता की तुम्ही हारला नाही, तुम्ही जिंकला. मला असं वाटतं हीच तर गोष्ट आहे, लोकांची मनं जिंकणं आणि निवडणूक जिंकणं ह्यात सुद्धा थोडासा फरक आहे. आपण लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि ती मनं जेव्हा माझ्यासोबत आहेत तेव्हा पुढचा प्रवास आहे हा करण्यासाठी मला असं वाटतं सोपा जाईल. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपण काही वेळेला म्हणतो ना, जगातलं 7वं आश्चर्य. निवडणुकीमध्ये हारल्यानंतर देखील आज एवढ्या प्रमाणामध्ये ह्या प्रभागातील सर्व सिनियर सिटीजन, तरुण मुलं मुली, आया बहिणी या ठिकाणी आल्या, राजकीय लोक आले आणि किरण नागतीला आशीर्वाद दिलाय की आता तू थांबायचं नाही, तू चाल गड्या, तुला भीती कुणाची. त्या पद्धतीने किरणने आता ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे. आता तो 21 प्रभागापुरता मर्यादित न राहता सर्वांची अपेक्षा अशी आहे की किरण नागतीने आता पूर्ण विधानसभा मध्ये भ्रमण करावं. त्याच्या मागे स्वामी शक्ती आहे, जनशक्ती आहे आणि आमच्यासारखे जे कामगार क्षेत्रामध्ये अनेक पक्षामध्ये कामं केलेले लोक त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्याला न घाबरता न डगमगता किरण नागती हे सर्व काम पूर्ण करेल आणि त्याला सर्वांचा आशीर्वाद आहे. कारण काम करणाऱ्या माणसाला पक्ष पद लागत नाहीये, तो कुठेही उभा राहिला तरी तो पक्ष आणि पद निर्माण करू शकतो. प्रभाग क्रमांक 21 मधून अपक्ष उमेदवार म्हणून किरण नागती उभे राहिले. प्रत्येक जण घरोघर गेलं तर किरण नागतींना आम्हीच मत देणार असं प्रत्येकजण सांगत होतं. परंतु काय घडलं हे आता सांगूच शकत नाही. परंतु ह्या ठिकाणी जमलेला प्रचंड नागरिक आणि त्यांचा पाठिंबा बघितल्यानंतर खरोखर किरण नागती निवडून यायलाच पाहिजे होते अशा सगळ्यांच्या भावना आहेत. आणि ह्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी त्यांना स्वीकृत नगरसेवक घ्यावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. येत्या गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने गेली 4 वर्ष बंद असलेल्या ठाणे महापालिकेतील महापौर कार्यालयात साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. 4 वर्षानंतर महापौर ठाणे शहराला मिळणार असल्याने कोण होणार महापौर यासाठी ठाणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.
हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.